हे बघ, सगळा फिश संपला. खरं तर तुझ्या गोष्टींमध्ये इतका इन्व्हॉल्व्ह होऊन जातो मी की इतर कुठल्या गोष्टींवर लक्षच नाही राहत. अरे वा, गाजराचा Thank you. हलवा. आता मला वाटतं की खरंच घरी आलोय. कुठे हरवलात काका? खा लवकर नाही तर गार होईल. आठवणींमध्ये हरवलं होतं श्यामली. माझ्या आईला माहिती होतं की मला गाजराचा हलवा खूप आवडतो. नेहमी बनवायची माझ्यासाठी आणि मी खात राहायचो. जो शिल्लक राहायचा तो डब्यामध्ये भरून मला देत राहायची आणि मी तो कॉलेजला घेऊन जायचो आपल्या खास दोस्तांसाठी. वाह, मजा आली. आहे ना. आणि तुम्ही तिकडे बंद खोलीत भिंतींना बघत बघत जेवायचं होतं तुम्हाला. तुझ्या मम्मीची तब्येत खूपच खराब आहे का? होईल बरी. औषध दिलंय. अच्छा, तर ठीक आहे श्यामली, उद्या सकाळी तुझ्या कॅम्पसला जाऊयात. काय टाइम फिक्स केला तुम्ही? ब्रेकफास्ट नंतर 10 वाजता. 10 वाजता. ओके. ग्रेट, येतो. गुड नाईट. थँक्यू व्हेरी मच अंकल. श्यामली, सगळं व्यवस्थित होतं ना? ऑफकोर्स सगळं ठीक होतं. तू ना उगाच घाबरतेस. चल बस, जेवण कर. नाही, मला भूक नाहीये. अशी कशी भूक नाहीये? ठीक आहे, तू तुझ्या खोलीत जा, मी जेवण घेऊन आले. जा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग कबीर साहेब. मी तुमचीच वाट बघत होतो. माफ करा, मला थोडा उशीर झाला. नाही साहेब, तुम्ही तर वेळेच्या आधी आलात. कबीर साहेब, आजचा प्रोग्राम कॅन्सल. का? आज मी श्यामलीसोबत तिचं कॅम्पस बघायला जाणार आहे. एक्सलंट. खूपच छान जागा आहे ती सर. मला तर तिलाही लिस्टमध्ये घ्यायला ठीक पाहिजे. आहे साहेब, आम्ही करून टाकलं. तुम्ही एक काम करा, आज तुम्ही ऑफिस अटेंड करा. मी श्यामलीसोबत चालला जाईन. नाहीतर प्रकाश साहेब विचार करतील की विचित्र बर्ड वॉचर आला आणि ऑफिसचं कामच ठप्प करून टाकलं. नाही, असं काही नाहीये. मला तर त्यांनीच तुमच्या बरोबर ड्युटी. जय नसीब, जय नसीब. Good morning, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अंकल. गुड मॉर्निंग. तुम्हाला जरा उशीर झाला आज? 10 वाजता शाळा. नो नो नो, 10 वाजून 1 मिनिट झालाय. चला. चला. ओके, ओके. येते, कम ऑन बाय. प्रिन्सेस. तुमच्या कॉलेजचं एकूणच सगळं काम बघता हे सहज कळू शकतं की तुम्हाला रिसर्चमध्ये किती इंटरेस्ट आहे प्रोफेसर. तुमचं सगळं रिसर्च, हे सगळं कलेक्शन, तारीफ करावी तेवढी कमी. तुम्ही तर खूप लाजवताय आम्हाला. या. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गौतम अंकल, हा अविनाश आहे. यू कॅरी ऑन. अच्छा अच्छा, ज्याच्याविषयी तू काल सांगत होतीस. हो. हाऊ आर यू? फाईन सर. आय एम गौतम बेदी. मी जांभ्यावरून आलोय आणि तोच पाहुणा आहे जो श्यामलीच्या घरी थांबलाय. श्यामलीने सांगितलं असेलच. हो हो सर, ग्लॅड टू मीट यू. श्यामली सांगत होती तुम्हालाही पक्षी निरीक्षण खूप आवडतं. हो, खरं आहे. तुम्ही ऑर्नेथॉलॉजिस्ट आहात. थोडाफार शौक आहे बस. या गौतम साहेब. एक्सलंट एक्सलंट. इंटरेस्टिंग कलेक्शन ऑफ स्पेसिमेन्स, रिअली. हे अल्बम घ्या. याच्यात ते सगळे फोटोग्राफ्स आहेत जे अविनाश आणि त्याच्या मित्रांनी हिमालयामध्ये काढली हां, होती. या फोटोग्राफर्स मधून तुम्हाला या स्कॉलर्सच्या कामाचा अंदाज येईल. बस माझ्याजवळ. अविनाश, ही जी पिल्ल आहेत ती त्याच चेअर पेजंटची आहेत ना? हो, ही पिल्लं फक्त 3 दिवसाची होती जेव्हा आम्ही फोटो काढला. अरे वा, तू तर त्यांना हातात घेऊन बसलायस. त्यांच्या आईने झडप नाही घातली? नाही, ही फिमेल फेझंट हळूहळू खूप फ्रेंडली झाली. ही तर कधी कधी आमच्या हातातून दाणे पण खात होती. किती सुंदर असेल हे काम.
माणूस यांच्या जगात राहून सगळंच विसरून जातो. पण वाईट गोष्ट तर ही आहे, आपण यांच्या प्रजातीलाच पूर्णपणे नष्ट करतोय. अविनाशनी तर आपलं पूर्ण जीवन या प्रजातीच्या संवर्धनाकरता वाहून घेतलंय. तुम्ही याच्या वयाकडे नका बघू. या वर्षी तर याला डॉक्टरेट देखील मिळणार आहे. डॉक्टरेट, फॅन्टॅस्टिक, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. बाबा, आमच्या जमान्यात तर लोक डॉक्टरेट करता करता म्हातारे होऊन जायचे. खरं म्हणजे त्या जमान्यात एवढ्या सुविधा नव्हत्या, म्हणून. एका जमान्यात मी सुद्धा डॉक्टरेट करण्याचं स्वप्न पाहत होतो. मग काय झालं? नशिबाने साथच दिली नाही. तसं खूप चांगलं काम केलं तुम्ही लोकांनी. व्हेरी गुड. हा अविनाश तर जिनियस आहे. सर, तुम्ही तर मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताय. हे तर तुम्हीच मार्गदर्शन केलं म्हणून झालंय. प्रोफेसर साहेब बरोबर बोलतात अविनाश. गाईडचं काम तर रस्ता दाखवायचं असतं, पण प्रवास तर चालणाऱ्यालाच करायचा असतो. तुम्हाला या रिसर्चमध्ये खूपच पैशांची गरज पडत असेल, नाही? तसं खूप पैसा लागतो. पैसे कमी मिळतात, पण कसं तरी काम होऊन जातं. जर मी तुमच्या बाबतीत काही मदत करू शकत असेल तर मला खूप आनंद होईल. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर काही प्रोजेक्टला मी स्पॉन्सर केलं तर तुम्हाला काही हरकत तर नाही? काय बोलताय तुम्ही सर? ते तर आमचं भाग्यच असेल. मी तुम्हाला सांगायचं राहून गेले, हे तिकडचे खूप फेमस बर्ड वॉचर आहेत. गौतम द बर्ड वॉचर यांनी मला सगळं सांगितलंय. हो साहेब, हा शौक तर आहे. तुम्ही एक काम करा, हे माझं कार्ड ठेवून घ्या. मी तिथे पोहोचताच तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. बाकी जे रिसर्चचं काम आहे ना, हे शामली कॉर्डिनेट करू शकेल. शामली पण रिसर्चच्या कामामध्ये कुणापेक्षा कमी नाहीये. प्रोफेसर सर तर आज फक्त स्तुती करण्याच्या मूडमध्ये आहेत. ठीक आहे साहेब, आता आज्ञा असावी. खूप आनंद झाला तुम्हा लोकांना भेटून. सेम हिअर. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर. शामली, तू येतेस का? तुझं इथं काही काम आहे? नाही अंकल, तुमच्यासोबतच येते. चला. बर, चल निघते मी. काही म्हणले का हे? नाही, अजून तरी नाही. कदाचित आत्ता बोलते. मी तर एकदम तयार आहे. निघते. बाय. लेट मी बी व्हेरी फ्रँक अंकल. बाबांना तर तुम्ही ओळखताच. एकदा त्यांनी त्यांचं मत बनवलं ते त्यावरच कायम राहतात. मग जग इकडचं तिकडे होऊ दे. पण तुम्ही असे नाही आहात. तर मी सुद्धा मोठ्या इमानदारीने स्पष्ट शब्दात तुला सांगेन शामली, तू मला खूप आवडलीयस. आणि कदाचित मी सुद्धा तुला वाईट नाही वाटलं. नील तर माझ्यापेक्षा चांगला आहे. तू आमच्या घरची सून होणं पसंत करशील?